मित्रांनो, आता ज्येष्ठ महिना संपला आणि आषाढ महिना चालू झाला. आषाढ महिना म्हटलं तर आपल्याला पंढरपूरची यात्रा म्हणजेच अर्थात देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीची आठवण येते. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. आषाढी एकादशीलाच शयनी एकादशी म्हणतात, बरोबर? आणि ही जी एकादश आहे, ही एकादश सगळ्यात मोठी एकादश म्हणून आपण बोललं जातं. तर हिंदू संस्कृतीमध्ये आषाढी एकादश जी आहे ना, ती मित्रांनो भगवान विष्णू म्हणजे अर्थात विठ्ठलाला समर्पित अशी एकादश आहे. ह्या एकादशीला जर तुम्ही व्रत केलं म्हणजे उपवास केला तर 88,000 ब्राह्मणांना जेवण दिल्याचं पुण्य भेटतं तुम्हाला. म्हणजे 88,000 ब्राह्मणांना अन्नदान केल्याचं पुण्य तुम्हाला भेटतं. त्याच पद्धतीने आषाढी एकादश म्हणजे शयनी एकादश, या एकादशीला वारी हे पण फार महत्त्वाचे आहे. वारी म्हणजे काय? का भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जे भक्त पायी पंढरपूरला जातात याला वारी असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने या एकादशीपासून चातुर्मास हा लागत असतो. 4 महिन्यांचा हा जो पवित्र काळ आहे हिंदू संस्कृतीमध्ये, सनातनी संस्कृतीमध्ये, या 4 महिन्यात म्हणजे चतुर्मासपासून विविध सण उत्सव साजरे केले जातात. तर ही जी एकादश आहे, ही एकादश म्हणजे मोठी एकादश आपण नेहमीच म्हणत असतो. तर सर्व 12ही एकादशीचं म्हणजे 12 महिन्याच्या ज्या काही 24 एकादशी येतात, ह्या 24 एकादशीचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळत असतं. तर ही एकादश फार महत्त्वाची असते मित्रांनो. तर आपण त्या 6 जुलैला ही एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे. तर व्रत करताना सुरुवातीला तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं, घरातील देवपूजा करायची आणि जवळ जर विठ्ठलाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्ही नक्की जायचं. अशा प्रकारे तुम्ही जर हे व्रत वैकल्य केलं तर तुम्हाला तुमच्या परिवाराला चांगलाच फायदा होईल आणि मी आत्ता सांगितल्या पद्धतीने तुम्हाला याचं पुण्य देखील मिळेल. तर मित्रांनो, येत्या 6 जुलैला हे एकादशीचं व्रत नक्की करा. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.